सरांशी बोलून दे त्यांना. बरं, त्यांना आतमध्ये तुम्ही का येऊ देत नाही मला सांगा सर कारण सांगा. त्यांच्याकडे लहान मुले की नाही, त्यांचं काहीतरी विद्यापीठात काम असेल, ते काही फिरायला आलेले नाहीत, मजा म्हणून आलेले नाही, मग तुम्हाला त्यांना रोखण्याचा कोणी आदेश दिलाय? नाही सर, घ्या त्यांना आतमध्ये. इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही सोडून देऊ. तसं नाही, नाही तुम्ही ते टाळा उघडा. हे विद्यापीठाला असं दिवसा ढवळ्या टाळा लावणं योग्य नाहीये. तुम्ही उघडा. कोणी तुम्हाला फोन केला? कोणी फोन केला तुम्हाला? लावा त्यांना फोन. हा, अरे हे काय अतिरेक जाऊ, तुम्ही नाद घेत नाही. लावा सुरक्षा अधिकाऱ्यांना फोन. हे विद्यार्थ्यांना तुम्ही बाहेर ठेवलंय, हे टाळा लावलेला आहे. विद्यापीठ मुंबई विद्यापीठ त्यासाठी लावा लावा. अहो हे विद्यार्थी आहेत. हे बघा, विद्यार्थ्यांनी सोबत जे दोघे जण होते ना त्याला हे बघा, साहेब ऐका, तुम्ही फोन लावा. मला परमिशन घेण्याचा हे गरजच नाहीये. अपॉइंटमेंट पण नाही पाहिजे. अपॉइंटमेंट पण नाही पाहिजे मला. कशाला अपॉइंटमेंट पाहिजे? युनिव्हर्सिटीला यायचं मला अपॉइंटमेंट पाहिजे का? अरे साहब तुम नाम नहीं बता रहे हो यार, तुम इतना डर रहे हो, चोरी कर रहे हो क्या तुम? नहीं ना, कैमरे पे नाम बताने के लिए इतना क्यों डर रहे हो? त्यांच्याशी म्हणून काय उपयोग नाही. मित्रांनो, आता मी मुंबई विद्यापीठामध्ये आहे. हे काय एक वकील मॅडम आहेत, त्यांच्या लहान मुलासकट ते आल्यात. काहीतरी त्यांचं विद्यापीठामध्ये काम आहे. सुरक्षा रक्षकाने बघा असा टाळा लावलेला आहे. अरे विद्यार्थ्यांना तुम्ही काय अशा अतिरेक्यासारखी वागणूक देता का? व्हॉट इज दिस? हे बघा, हे सगळे विद्यार्थी येतात. कशासाठी ना थांबवले? उघडा तुम्ही. अहो हे विद्यार्थ्यांना कोणाच्या आदेशाने लॉक लावले तुम्ही? बोलो त्यांना, कोण आहे तुमची सुरक्षा अधिकारी? किसने आपको बोला ये करने के लिए? सर नाम पता है कि नहीं? बोलो बोलो. आप अपने मन से कर रहे हो? किसने बोला है? आपको ऑफिसर का नाम नहीं पता है? सर आपको ऑफिसर का नाम नहीं पता है? आपको जिसने बोला आप उसका नाम नहीं बता सकते हो? न्यूज मध्ये जाणार आहे. बोला ना सर, इतना डर क्यों? अब तो चोरी की है, करंडे ने बोला है, कोण आहे तुमचे सुरक्षा अधिकारी? कोण आहे? करने ने बोला है, किसने आपको आदेश थांबा. दिया? थांबा. अहो ही महिला वकील आहे, मुलासकट आली, तिला अडवण्यात काय अर्थ आहे? ते विद्यार्थी का बाहेर उभे आहेत? विद्यापीठाला दिवस अडवले असं टाळ लावण्यात काय अर्थ आहे साहेब? मला सांगा. हे काय अतिरेक आहेत का साहेब? येऊ दे ना. त्यांचे काय कुलगुरूवर भांडण असेल करू देत ना. त्यांचे न्यायासाठी येणार ना. त्यांचे काय ऍडमिशनचे विषय असतील, फीचे विषय असतील, मार्काचे विषय असतील, पुनर्परीक्षा, पुनर्मूल्यांकन, असं तुम्ही त्यांना रोखू शकत नाही ना साहेब. बघा ना तुम्ही, ह्या टाळा लावणं हे काय पर्याय आहे का? हा पर्याय असू शकत. उघडा झाला तो टाळा. हा टाळा उघडा तुम्ही. हे काय अतिरेकी नाही आहेत? नाही तर मी पोलिसांना बोलवेल. मीच पोलिसांना बोलवेल. मग असं नाही ना. तुम्ही लहान मुले त्या महिलेकडे, हे एवढे विद्यार्थी बाहेर उभे आहेत. अहो ही खाजगी जागा नाही ना, ही शासनाची इमारत आहे. मुंबई विद्यापीठ येते. उघडा तुम्ही. तर कुलगुरूंना फोन लावायचा मी, कुलगुरूंना. उघडा. हे विद्यार्थी घ्या आतमध्ये. कोणाला फोन लावायचा मला? अजून गेट आहे. तुम्ही गेट का उघडत नाहीये मला सांगा ना. बसावे. हा, का उघडणार नाही गेट सांगा मला.